इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा। इंडिया आघाडी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार। राहुल गांधींसह वरिष्ठ नेते मोर्चामध्ये सहभागी होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र। निवडणूक आयोगाने आज दुपारी 12 वाजता खासदारांना भेटीसाठी दिली वेळ। निवडणूक आयोग सरकारचा हस्तक म्हणून काम करत आहे। निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाब विचारावा लागणार। नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन, संजय राऊत यांचा आयोगावरती आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं का? नवीन सरकारमुळे मुख्यमंत्री गोंधळले, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। 50 ते 60 मतदारसंघात घोटाळा झाल्याचं राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधींनी सर्व पुरावे दिले। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पुरावे। राज्य निवडणूक आयोगाला आम्ही पुरावे दिले, संजय राऊत यांचा आरोप। सरकारच्या घोटाळ्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन। मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार। खासदार संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? संजय राऊत यांचा सवाल। सुप्रीम कोर्टात देखील जाणार असल्याचा दिला इशारा। आगामी पालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेची आज नाशिकमध्ये बैठकीला मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित राहणार। उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला जाणार। उद्धव ठाकरे यांची मार्मिकच्या वर्धापन दिनी तोफ धडाडणार। मार्मिकचा बुधवारी 65वा वर्धापन दिन। रवींद्र नाट्य मंदिर इथे कार्यक्रमाचं आयोजन। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची युवासेना सक्रिय। युवासेनेकडून निरीक्षक जाहीर। मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रामध्ये युवासेनेचे निरीक्षक दौरा करून आढावा घेणार। गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। रंगशारदा सभागृहामध्ये गणेशोत्सव मंडळासोबत उद्या बैठकीचं आयोजन। शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनापूर्वी टीझर जारी। वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या कृत्य व्हिडिओमधून दाखवले। मोर्चा काढणार आहे, नक्की मोर्चा काढावा, मात्र जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरं द्यावीत। कोरोना काळात जे बळी गेले, घोटाळे झाले, त्यांची जबाबदारी कोणाची? भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। भारताचा निवडणूक आयोग भाजप पुरस्कृत बिनपैशांचा तमाशा। भोळ्या लोकांना फसवणं हे या संस्थेचं काम बनलं आहे। सामनातून निवडणूक आयोगावर घणाघात। 2019च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा दावा। निवडणुकीमध्ये 48 मतदारसंघात 50,000हून कमी मतांनी काँग्रेसचा पराभव। या मतदारसंघाचं ऑडिट करणार सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं करणार अनावरण। त्यानंतर जाहीर सभेचं आयोजन। सांगलीमध्ये प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये उद्या मोठा पक्षप्रवेश सोहळा। पुण्यामध्ये कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। ट्रॅक्टरला जीपीएस ब्लॅक बॉक्स लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। कोल्हापुरातून सतेज पाटलांचा ब्लॅक बॉक्सला विरोध। ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून आंदोलन करण्याचा दिला इशारा। यवतमाळच्या व्यावसायिकांचं एकनाथ शिंदेंना रक्ताने लिहिलेलं पत्र। आझाद मैदानात दुकानास परवानगी नाकारल्याने व्यावसायिकांचा संताप। पर्यायी जागा द्यावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, व्यावसायिकांची पत्राद्वारे मागणी। नवी मुंबईमध्ये मनसेच्या सराव दहीहंडीला अमित ठाकरे यांची उपस्थिती। यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथक उपस्थित। भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करा, या मागणीसाठी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी लिहिले रक्ताने पत्र। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोलापूर युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली विनंती। सातारा जिल्ह्यातील भाजपातील धुसफूस चव्हाट्यावर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाला आमदार मनोज घोरपडे यांची गैरहजेरी। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत। कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बस। भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। आज तिसरा श्रावणी सोमवार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भंबम बोलेच्या गजरात परिसर फुलला।
तिसऱ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची मांदी आळी. मराठवाड्यासह विदर्भातून भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी दाखल. श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक आणि महाआरती. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया. मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी 2 दिवस प्रक्रिया. आज आणि उद्या देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन राहणार बंद. पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषणात वाढ. महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून हवेची गुणवत्ता समोर. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात मोठी घट होण्याची भीती. शेतकरी चिंतित. यवतमाळच्या पुसदमध्ये श्रावण महिन्यामध्ये पूस नदी खोलेश्वर महादेवाला जलाभिषेक घालते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विजयाची हंडी आम्हीच फोडणार. आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. मुंबईत दादर कबूतरखाना परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त. जैन समाजाच्या मंदिरावर जाळ्या लावण्याचं काम सुरू. पुणे पालिकेकडून 2023 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास बंदी. गेल्या 4 महिन्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एकही कारवाई नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान केवळ 9 जणांवर कारवाई. आज कबुतरखाना संदर्भातील सुनावणी. सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. शिक्षण विभाग शोधणार बोगस लाडके शिक्षक. नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर 4,83,000 शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी होणार. पुण्यात सुरू असलेल्या सौर प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा. वेळेत काम पूर्ण नाही झाल्यास 7 कंपन्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार. ऊर्जा विभागाचा इशारा. नागपूरच्या कोराडी मंदिरात स्लॅब कोसळल्याने 17 मजूर जखमी. दुर्घटनेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. खडकवासला धरणामध्ये 88.47% पाणीसाठा. खडकवासला धरण क्षेत्रातून मुळा मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका करणार दाखल. नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा संयुक्त याचिका दाखल करणार. पुण्यात स्नेहा सावंत आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाईची स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेची मागणी. संघटनेचे अध्यक्ष रोहन पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. पालिकेची परवानगी असलेल्या प्रकल्पांना मराठीत नाव लिहा. मनसेच्या मागणीनंतर पुणे पालिका आयुक्तांचे सर्व विभागांना अंमलबजावणीचे निर्देश. रक्षाबंधनाला पीएमपीची तिजोरी भरली. एका दिवसात तब्बल 2 कोटींचं उत्पन्न. रक्षाबंधनाला महिला भगिनींसह नागरिकांनी पीएमपीतून केला प्रवास. राज्यातील कृषी विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अधिक शुल्क मागणाऱ्या महाविद्यालयाची तक्रार करावी. FRAचा महाविद्यालयांना इशारा. शरणू हांडे अपहरण प्रकरण 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय. आरोपी समर्थ भैरीला पोलीस कोठडी. कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आरटीओचा दणका. 7 महिन्यात 4,000 चालकांना 82 लाखांचा दंड. पश्चिम रेल्वेकडून नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात. अभियानांतर्गत टीसी विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रपणे वागणार. प्रवासी आणि टीसीमध्ये होणाऱ्या वादामुळे निर्णय. अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात मोठी कपात. 3 पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक फटका. बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा अभिनव उपक्रम. पुतण्याच्या वाढदिवसाच्या दिवशी कीर्तनकार साधू संतांचा मेळावा. यावेळी जिल्ह्यातील शेकडो साधू संत कीर्तनकार उपस्थित.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा, हिंदी भाषेतून विठ्ठलाची पूजा घातल्याचा आरोप, राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीकडून ट्विट करत दावा, राहुल सातपुतेची मंदिर समितीकडे तक्रार. फुरसुंगी नगर परिषद रद्द करा, आम्हाला पुन्हा पुणे मनपामध्ये घ्या. नुकतेच नगर परिषदेत विलीन झालेल्या फुरसुंगीमधील नागरिकांची मागणी. कल्याणमध्ये स्वातंत्र्यदिनी चिकन मटणावर बंदी, नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा. महापालिकेच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, लोकांनी कधी काय खावं हे ठरवणारे तुम्ही कोण, आव्हाडांचा सवाल. सीबीएसई बोर्डाचे 2 सर्वात मोठे निर्णय, 9वीची परीक्षा ओपन बुक होणार, 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिकेचा डिजिटल मूल्यांकन होणार, बोर्डाकडून काही संस्थांची निवड करण्यात येणार. कल्याणमध्ये गोर बंजारा समाजाचा तीज महोत्सव आणि स्नेहमिलन सोहळा संपन्न. कार्यक्रमाला बंजारा समाजातील महिला पुरुषांनी पारंपरिक गणवेशामध्ये आपली हजेरी लावली. बीडमध्ये कुरेशी समाजाचा निर्णायक राज्यस्तरीय मेळावा, मेळाव्यातून कुरेशी समाज आक्रमक भूमिका घेणार, गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची कुरेशी समाजाची मागणी. विरारच्या विवा कॉलेजच्या मैदानावर क्षितिजोत्सव, दहीहंडी प्रीमियर लीग प्रो गोविंदा स्पर्धेचा जल्लोष, पुरुषांच्या 16 दहीहंडी पथकांसोबत महिलांच्या 6 गोविंदा पथकांचा सहभाग. मुंबईतील दहीहंडी सराव शिबिरात उत्साहाची उधळण, बाळकृष्ण ब्रिदे यांच्या मार्गदर्शनात भव्य सराव शिबिराचे आयोजन. भिवंडीत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली मेहकर परिसरामध्ये चांगला पाऊस, पावसामुळे पेन टाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले, पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सोलापुरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद, तर जून जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. पुणेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा, आठवड्याभरामध्ये केवळ 8 मिलीमीटर पाऊस, 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ. रत्नागिरीत कालपासून पावसाची दमदार हजेरी, आठवडाभर दांडी मारलेल्या पावसाचा पुन्हा आगमन, पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेनं भरलं पाणी. पैठणमधील पाचोड परिसरात पावसाची हजेरी, पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ, शेतकऱ्यांना मात्र पावसामुळे चांगला दिलासा. अमरावतीतील दगडागड गावाचा संपर्क सुरळीत, गावाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. श्रावण महिन्यात गावठी भाज्यांचे महत्त्व वाढले, आता ग्रामीण भागातून स्थानिक बाजारपेठेमध्ये लाल भाजी, मुळा, वालची मोठी विक्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.